विश्रांती संसारात नाही ते महाराज. प्रपंचाचा सुखाचा अनुभव तुम्हाला सांगते महाराज. एक जोडप होतं. कोण होतं? जोडप होतं. कोण होतं? बाबा कोण होतं? बाबा कोण होतं? जोडप होतं. जोडप माहिती ना? ते जोडपणा भयंकर कष्ट करायचं. किती भयंकर कष्ट करायचं. राब राब राबायचं. महाराजांचा जोडप्याचा नियम असा होता, दररोज सकाळी पहाटे उठायचं, शेतात जायचं, दिवसभर राब राब राबायचं, संध्याकाळी वापस घरी यायचं. झालं नेमप्रमाणे जोडप शेतात गेलं. आता झालं असं की सकाळी शेतात गेलं, संध्याकाळी दमून वापस घरी आलं. बरं घरी आल्यानंतर बायकोने नेमप्रमाणे हातपाय धुवून स्वयंपाकाला लागली. आता स्वयंपाकाला लागली, स्वयंपाक झाला, पण झालं असं भाकरीला पीठ पडलं कमी. दोघाला भाकरी लागत होत्या 10. किती लागायच्या? किती लागायच्या? किती लागायच्या? 10 लागायच्या. त्यातले हिला 5 आणि त्याला 5. आता भाकरीला पीठ पडलं कमी, भाकरी झाल्या 5. आता बाईक म्हणली वाटणी कशी करायची? नवऱ्याने म्हटलं अहो भाकरीला पीठ पडलं कमी, भाकरी झाल्या 5, वाटणी कशी करायची? हा म्हणला अगदी सोपं आहे, मी खाणार 3, तू खायच्या 2. म्हणे हा तसलं चालणार नाही. स्वयंपाक केला कोणी? कोणी केला? बायकोने केला. मी खाणार 3, तुम्ही खायच्या 2. आम्हाला हा नवरा कोणी? नवरा कोणी? तो आहे. तो मला मी खाणार 3, तो खायच्या 2. हे म्हटली मी जर तुमच्याशी लग्नच केलं नसतं तर भाकरी कोणी करून घातली असतं. त्यामुळे मी खाणार 3, तुम्ही खायच्या 2. आता पुरुष मंडळीचं बायका समोर चालत नाही. एकदा चालू झालं की झालंच. ते कितीही बंद करा, बंदच होत नाही. आता ज्यांना अनुभव त्यांना चांगल्या प्रकारे माहिती. पुरुष म्हणजे माहिती ना? हो म्हणतात. झालं नवरा म्हणून हिच्या नादी लावून काही उपयोग नाही. आम्हाला आपण एक काम करू, इथून पुढे जो पहिल्यांदा उठेल, पहिल्यांदा बोलेल, जो पहिल्यांदा हालेल त्याने खायच्या किती? खायच्या 2. जो नंतर न उठेल, नंतर न बोलेल त्याने खायच्या 3. हे म्हणजे ठीक आहे. झालं महाराज. रात्रीचे 10 वाजले, 10चे 12 वाजले, 12चे 2 वाजले. कोणी उठायला तयार, कोणी बोलायलाही तयार नाही. भाकरी टोपल्यात तशीच. झालं महाराज. सकाळचे 7 वाजले, 7चे 10 वाजले, 10चे 12 वाजले, तरी कोणी उठलं